मारुतीराय ज्यावेळेस लंका दहन करून परतले, रामप्रभूकडे आले, त्यावेळेस रावणानं लगेच सगळ्या राक्षसांना एकत्रित केलं, मीटिंग बसवली, त्याने दरबार बसवला आणि दरबारात म्हणलं एक वानर येऊन अख्ख्या लंकेला आग लावून गेलं. असे किती 18 पद्म वानर आहेत, 18 पद्म वानर आहेत, कसं करायचं सांगा, काय करायचं? आणि मग त्या वेळेला माझ्या बाप्पा कोणी काय सांगायला लागलं, कोणी म्हणलं आता येऊ द्या, आणि तेव्हा कुठं होता भेटून गेलं तेव्हा बायकोच्या 15 किलो होत. मायबाप तुम्हाला सांगतो, मारुतीरायाने पेटून लंका ज्यावेळेस पेटवायला सुरुवात केली ना, लंकेमध्ये गाडवे जास्त होते, एवढे गाडवे होते, पेटलं की ही इकडची 100-150 इकडं पळायची, तिकडची इकडं पळायची, जे सापडेल माणूस त्याला ऊट व्हायची. मायबाप एवढं भयंकर, लोकांना झोप लागेना, कारण जाताना मारुतीराय सांगून गेले नाही की मी निघालो, जाताना सांगून गेले नाही का, दहशत राहावी म्हणा, अजून आपली तर कुठं लपून बसलेलं, परत ही आग लागलं. जाताना सुद्धा आग लावून जाताना सुद्धा मायबापा त्यांनी पाहिलं, रावणाने मायबापा कमरेवर हात ठेवला आणि वरून आला, म्हणले पाऊस पाड म्हणल्या वरून देवतेनं पाऊस चालू केला, इकडून हनुमंतराय म्हणले आपण नाही का मी पेटवलं तू विजवायला वरून देवता म्हणले हनुमंतराया क्षमा करा, पाऊस पडतोय खरा, पण पाऊस पडल्यावर पेटलेलं विजायला पाहिजे, हे भडकाय लागले, नीट बघा म्हणजे हे म्हणलं पाऊस पडायला आहे पण पाण्याचा नाही, पेट्रोलचा. विजायला लागले, पाऊस पडायला लागलाय. सांगायचं तात्पर्य एवढंच, रावणाने जेव्हा सर्वांना बोलवलं, मीटिंग बसवली, मग म्हणले काय करायचं सांगा. कोणाचं डोकं चाललं ना, अगोदर दंड ठोकताय लागले, मांड्या ठोकताय लागले, पण तेवढ्यात विभीषण उठले आणि मायबापा विभीषण समोरून हात जोडून म्हणतात, दादा याचा एकच उपाय म्हणजे काय, श्रीराम प्रभूला शरण जा. रामप्रभूला शरण गेल्यानंतर तुम्हाला हे लंकेचं राज्य ते त्यांच्या हाताने दान करतील, कुंभकर्णाचा प्राण वाचेल आणि या सर्व राक्षसांचा उद्धार होईल. जवळ आलेल्या विभीषणाच्या छातारात लाथ मारली मायबापा रामाने, लाथ मारली आणि विभीषण दादा मायबापा रामप्रभूला शरण गेले. शरण गेल्या अनंतराय उभे होते. प्रभूने विचारलं, हनुमंत हे कोण आहेत? म्हणले आपल्या कठ्ठर दुश्मनाचा सख्खा भाऊ आहे. कठ्ठर दुश्मनाचा सख्खा भाऊ आहे. आणि असं म्हणल्यानंतर मग रामप्रभू म्हणले, मग काय करायचं? स्वीकार करा. संतांची कृपा माय बापा. हनुमंतरायाने स्वीकार करा सांगितलं, भगवंताने स्वीकार केला. केवढा स्वीकार केला? किती स्वीकार केला? माय बापा सिंहासनावरती बसवलं आणि राजतिलक केला. लंकेचा राजा घोषित केला विभीषणाला. हनुमंतरायाला काय कळेना. हनुमंतराय म्हणले, देवा याला विभीषणाला लंकेचं राज्य दिलं आणि हे जर ऐकून उद्या रावण तुम्हाला शरण आला तर? ती भगवंताचं दान शूरत्व सांगतोय. तोची एक दान शूरदाता. त्यावेळेस रामप्रभू म्हणले, आयो विभीषण शरण तो लंका मैंने दीनी, ये सुनकर रावण आयो तो अयोध्या मेरी दे दूंगा. माय बापा विठा अजून अयोध्या माझी म्हणले. भरताना स्वीकारली नाही.
आणि रावण जर सण आला तर त्याला अयोध्या देऊन टाकल एवढं दानशूरत्व आहे माय बापा. मला सांगा जगद्गुरु तुकोबारायानं देवासमोर कधीच मागितलं नाही, स्वतः करता आम्ही मागतो माय बापा भिकाऱ्यासारखं. हे बाया आरतीले मस्त म्हणतात आता पर्यंत सुख संपत्ती घर शब्द व्यवस्थित आहे का? सुख संपत्ती घर आवे